कोणतं सत्याग्रह केले? मॅडम ते तुम्ही अजंग बॅनर लावलाय का? वडेल वंदेर काकोडी वनेर खापडीचं नाही ना? हे कदम मॅडमांना लावला विचारून हां त्या दिवशी काढून घेतलं ना तुम्ही? बरं बरं ठीक. नेमाने चालतोय तिथे महाराजांचा फोटो आम्ही तिथे हात नाही लावणार एवढं लक्षात ठेवा. तुम्ही काढा सर तुमचे तुमच्या हाताने काढा. हे पहा, ते तिकडचे बॅनर आहेत ते अप्पर तहसीलचे आहेत. ते त्यांनी काढले सर तुमच्या बाकी त्यांनी तुमचं नाव आमचे सांगितलं. पुढे आहेत. चला. हॅलो हा म्हणजे तुम्ही तिकडे बॅनर लावलाय का? आपण पुढे हात लावणार नाही. आपल्या हाताने काढायचं तिथे महाराजांचा फोटो आहे. मी काय म्हणते सर ऐका सर मी काय म्हणते त्याला केला होता आणि 2 इथे ठेवले होते फक्त. आणि जिथं जिथं ज्या ज्या दिवशी राहील ना त्या दिवशी आम्हाला फक्त बरं मी काय म्हणतो साहेब ठीक आहे आणि कुठं तर मग तुम्हाला घेराव करू एवढी काळजी घ्या तुम्ही. मी तुम्हाला हो. लगेच तात्काळ हे काढा सर. तात्काळ तालुक्यातले पण बॅनर उतरून द्या तेवढी काळजी तुम्ही घ्या. एकही बॅनर लावलेला ठीक नाही. आहे असेल नसेल पण तुम्ही छत्रपती तेवढी शिवाजी काळजी घ्या. महाराजांचा फोटो असू द्या, हा. महात्मा फुलेंचा फोटो असू द्या, मी तुम्हाला सांगतो डॉक्टर काय? बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असू द्या, इथे येण्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महात्मा ज्योतिबा फुलांचा जय हो. वीर एकलव्यांचा जय असो. एक करा. बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा जय हो. भारतीय संविधानाचा जय हो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. छत्रपती शाहू महाराजांचा जय हो. अप्पर तहसीलदार ज्योती मॅडम देवरे मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. तहसीलदार मॅडम मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्योती देवरे मॅडम निलंबित केलंच पाहिजे. ज्योती देवरे मॅडम यांना निलंबित केलंच पाहिजे. जाणून बुजून बाबासाहेबांचा अपमान करता त्यांचा जाहीर निषेध असो. जाणून बुजून बाबासाहेबांचा अपमान करता त्यांचा जाहीर निषेध असो. तहसीलदारांचा जाहीर निषेध असो. नायब तहसीलदारांचा जाहीर निषेध असो. नायब तहसीलदारांचा जाहीर निषेध असो. यांना पुढे सरकार सगळ्यांना मानाचा जय भीम. आज इथं समस्त बहुजन समाज मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय इथे आलेलो आहोत. आणि इथं जमण्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण कारण म्हणजे आम्हाला थोड्या वेळापूर्वी कॉल आला की विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती ही पूर्ण इथं आली आणि यांना असं यांच्या निदर्शनास आलं की छत्रपती शिवाजी महाराजास्व समाधान शिबिर जे आहे त्या शिबिरासाठी जे तहसीलदारांनी जे बॅनर बनवलेले आहेत त्या बॅनरमध्ये ठीक आहे महाराजांच्या नावाचं शिबिर आहे तर महाराजांचा फोटो असणार त्याबद्दल काही दुमत नाही आहे. परंतु तिथं देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींचं टाकलेलं आहे. ठीक आहे देशाचे पंतप्रधान आहेत त्याबद्दलही काही नाही. परंतु जर महाराजांचा फोटो आहे त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या नावाचंच शिबिर आहे तर काही विषय नाही. आणि देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी परंतु पंतप्रधानांच्या फोटोच्या बाजूला महात्मा गांधींचा फोटो लावला जात आहे. आम्हाला महात्मा गांधींच्या फोटोला आमचा काही आक्षेप नाही. परंतु ज्या भारतीय घटनामुळं ज्या भारतीय संविधानामुळं हा देश चालतो ज्या भारतीय संविधानामुळं हिंदू कोड बिल भेटतं ज्या स्त्रिया फक्त चूल आणि मूल म्हणून घरात बसायच्या आणि या हिंदू कोड बिलसाठी त्यावेळेस आता 1950च्या वेळेस म्हणजे इतके दंगली झाल्या जातीवादी दंगली झाल्या. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो जाळण्यात आले पुतळे जाळण्यात आले पंडित नेहरूचे पण जाळण्यात आले की
हिंदू धर्माच्या स्त्रिया ह्या कधीही यांना शिक्षणाचा अधिकार भेटणार नाही, यांना कधीही मतदानाचा अधिकार भेटणार नाही, यांना प्रॉपर्टीमध्ये अधिकार भेटणार नाही. त्या हिंदू कोड बिलसाठी बाबासाहेबांनी स्वतः आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे. स्वतंत्र भारताचे जे पहिले कायदा मंत्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला पदाचा राजीनामा त्या हिंदू कोड बिलसाठी दिलेला आहे. पण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय येतो तेव्हा त्याच बाबासाहेबांच्या फोटोसाठी अप्पर तहसीलदार ज्योती देवरे एवढं मोठं योगदान दिलेल्या माणसाला कसं काय विसरू शकतात? म्हणजे कुठं ना कुठं यांची जी मानसिकता आहे ही मनुस्मृतीला फॉलो करणारी आहे. डोनाल्ड ट्रम्प येतो भारतामध्ये, ओबामा येतो आणि ते म्हणतात की जर का आमच्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले असते तो भूतो ना भविष्य, म्हणजे म्हणतात ना पुढील 100 वर्ष आम्ही आमच्या प्रत्येक करन्सीवरती, डॉलरवरती आणि नोटवरती बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला असता. 6743 जाती असलेला देश, प्रति 20 किलोमीटरमध्ये भाषा बदलते आणि इतका म्हणजे आजोबा आहे आपला देश. आणि ह्या देशाची संविधान फक्त 2 वर्ष 11 महिन्यामध्ये बाबासाहेबांनी लिहून या देशाला चालवण्यात आलेले. त्या बाबासाहेबांच्या फोटोसाठी जेव्हा काही बाबासाहेबांच्या न्यायाच्या हक्काची बात येते तर फक्त बहुजन समाजच काय एकटवतो? कारण या मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याकमध्ये मुस्लिमही येतो, सिखही येतो, तिथं पारशियन येतो, तिथं जैन येतो. मग बाकीचे लोक काय एकत्र येत नाही? या 6743 जातीपैकी 5000 जातींना जर बाबासाहेबांनी आरक्षण दिलेले, जेव्हा बाबासाहेबांचा मुद्दा येतो आम्हालाच काय एकत्र यावा लागतो? जेव्हा कुठल्या जातीवरनं काही विषय होतो तो आम्हालाच काय एकत्र यावा लागतो? आम्हाला लाज वाटते हे सांगण्याची. आपण म्हणतो आम्ही भारतीय, सारे भारतीय माझे बांधव आहेत. अरे एवढा मोठा बाबासाहेबांचा विषय, एवढा मोठी जर आपली तुमची संकल्पना आहे तर तुम्ही बाबासाहेबांचा फोटो का नाही टाकत आहे? म्हणजे कुठं ना कुठं. आणि ह्या सरकारी कर्मचारी आणि यांचे ज्या मोठे अधिकारी आहेत, अप्पर जिल्हा अधिकारी, नायब तहसीलदार म्हणजे कोण आपले ज्योती देवरे, यांची मानसिकता कुठं ना कुठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल संकुचित आहे. कारण असं म्हणतात की हा भारताचा GR आहे. आमचे खासदार सुप्रिया सुळे यांनी विषय मांडला होता की प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये भारतीय संविधान पाहिजे आणि प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या ऑफिसमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाहिजे. मग आम्हाला तुम्हाला का सांगण्यात येत आहे आणि आम्हाला का संघर्ष करावा लागतो की बाबासाहेबांचा तुम्ही फोटो लावा? तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेले आहेत हे तुम्हाला म्हणजे आम्ही सांगण्याची गरज नाही. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की हा देश कशावर चालतो, कशामुळे चालतो. प्रसूतिगृहासाठी जेव्हा बाई प्रेग्नंट असते तेव्हा तिला ती रजा भेटतो. स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी, कामगार म्हणतो आपण दिवस साजरा केला जातो. हा 24 तासाचा 12 तास झाला, 12चा 8 तास झाला, तुम्हाला PF भेटतो, ESI चलन भेटतो. मग फक्त बाबासाहेबांच्या विषयासाठी 14 एप्रिलला जो बौद्ध समाज साजरा करतो तेव्हा फक्त बौद्ध समाज रस्त्यावर काय येतो? बाबासाहेबांचं योगदान तर बाबासाहेबांनी सर्वात अगोदर OBC साठी केलं, नंतर ST साठी केलं, नंतर NT साठी केलं, विजय NT साठी केलं आणि मग ज्या जाती जन्मले महार जातीमध्ये, ST मध्ये, मग त्या जातीला आरक्षण दिलेले. मग जेव्हा बाबासाहेबांचा विषय येतो आम्हालाच का एकत्र यावं लागतो? बाकीचा धर्म, बाकीच्या जातीचे लोक का चूप बसतात? तर आज इथं आम्ही सर्व आलेलो आहोत. महत्वपूर्ण कारण म्हणजे त्या नायब तहसीलदार ज्योती देवरे यांच्या निषेधासाठी. आणि आमची मागणी हीच आहे की या मॅडमांनी लवकरात लवकर येऊन माफी मागावी आणि त्यांचं निलंबन लवकरात लवकर व्हावे. आणि जर का आमच्या मागण्या पूर्ण नाही झाला, पुढील 2 दिवसात हा पूर्ण आंबेडकरी समाज रस्त्यावर येईल आणि मोर्चा काढेल आणि जे काही होईल याला जिम्मेदार शासन राहील. जय भीम. पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. छत्रपती शिवाजी महाराजांचा मुर्दाबाद मुर्दाबाद. जय भीम, जय संविधान. आपण आज इथे नवा तहसीलला ज्योती देवरे मॅडम यांच्या निषेधासाठी सगळे आम्ही जमलेले आहोत. कारण त्यांच्याकडून जी घोर चूक झाली आहे, घोर चूक म्हणजे जाणून बुजून केलेली चूक जी आहे, त्यांनी एक तर समोर येऊन माफी मागावी आणि सगळे बॅनर उतरून पुण्याने नवीन बॅनर तयार करावे आणि तरच त्यांना ते शिबिर राबवण्याचा हक्क राहील. असं आमचा पूर्ण बहुजन समाज, पूर्ण मध्यवर्ती, पूर्ण सगळे कार्यकर्त्यांकडून ज्योती देवरे यांना एक आव्हान आहे. त्यांनी सगळ्यांची येऊन माफी मागावी आणि जेवढे बॅनर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी लावले तेवढे उतरवून बाबासाहेबांचा फोटोला मानाने स्वीकारून त्यांनी लावावा आणि प्रत्येक ऑफिस मध्ये बाबासाहेबांचा फोटो लागलाच पाहिजे. अन्यथा याचे भोग
2 दिवसात त्यांना सगळ्यांना भोगाव्या लागतील. त्याला सगळं सरकार कायदेशीर जबाबदार राहील असं आव्हान आम्ही संविधान तर्फे सगळ्यांना देतो.